तर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडलं। मराठा समाजासाठी करण्यात आलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी हरकती नोंदवण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे। ओबीसी नेत्यांकडून कडाडून प्रतिक्रिया आल्यात आणि त्यांनी आता याला विरोध सुरू केलाय। सरकारकडून ओबीसींची फसवणूक करण्यात आली असाही आरोप केला जातोय। त्यामुळे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद निवडणुकीच्या तोंडावर सुरूच राहणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। एकीकडे आरक्षणाचा गुलाल उधळलाय तर दुसरीकडे निर्णयाविरोधात गदारोळही उडालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना ओबीसींच्या सवलती देणार अशी घोषणा केली। सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला। पहिली हरकत महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे। मराठा समाजाला मग इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं। ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे। माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल। आणि तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुटे आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार, खुटा फेकणार, पात्रा फेकणार, दुसरी ठोकली। मराठ्यांच्या नादी नाही लागायचं। जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज। ही ड्राफ्ट आहे, अध्यादेश तर नाहीच, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। अध्यादेश या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार, त्याच्यानंतर मग शासन ठरवतं। ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल। दरम्यान राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावरून ओबीसी नेत्यांमध्ये मतप्रवाह आहेत। संबंधित अधिसूचनेत नवं काही नसल्याचा दावा बबनराव तायवाड यांनी केलाय, तर प्रकाश शेंडगेंनी या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। ओबीसी जे आहेत, ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहेत त्यांच्या आयुष्यातील आज काळा दिवस म्हणण्यात तरी हरकत नाही। इट्स अ ब्लॅक डे फॉर ओबीसी ऑफ महाराष्ट्र। कारण आज जे काय घडलं, मराठा समाजाला कुणबींच्या दाखले देऊन त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना आणि सगळे स्वरांना सुद्धा त्यामध्ये घुसवण्याचा जो आहे तो उघडपणे एक षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये घडलं गेलं। मी कालपासून परवापासून आपल्या लोकांसमोर जे बोलतो आहे तेच शब्दप्रयोग त्या GR मध्ये दिलेले आहे की वडील आजोबा पंजोबा यांच्या कागदपत्रावर जी जात येईल ती त्याच्या पुढच्या पिढीला देण्यात येईल। आणि सजातीय विवाह, सजातीय म्हणजे पत्नी आणि नवरा या दोघांची जात एकच असेल तर त्याला सजातीय विवाह म्हणतात। तो नियम आतापर्यंत आहे ना आताही राहणार आहे याच्या पुढे। त्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीका केली आहे। मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर या अधिसूचनेविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय। माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभदायक आहेत
ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो. परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल. 4दा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचे कागद वाचा. नेमकं याच्यात काहीच बदल नाहीये. पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं, यांनी मराठा समाजाला सांगितलं, त्याच्यात काय केलं, कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे. म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं, काय केलं ते तर सांगा ना, खुलासा करा ना. विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते, सरकार तिथेही बोलायला तयार नाही. हे जे फसवाफसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार करते आहे, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे. मनोज जरांगेंनी सर्वात आधी सरसकट आरक्षणाची मागणी केली. त्यानंतर राज्यात ओबीसी नेते विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला. आता राज्य सरकारनं अधिसूचना काढल्यानं ओबीसी नेते संतापले. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी नेते हा वाद निवडणुकीच्या तोंडावरच सुरू राहणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.